50च्या काळामध्ये जेव्हा लोकांकडे नीट जेवायला नव्हतं, भारत नेमका स्वतंत्र झालेला होता, तेव्हा आपले होमी जहांगीर बाबा यांनी जगाला ठणकावून सांगितलेलं होतं, की भारताकडे युरेनियम जरी कमी असलं, म्हणून काय झालं आपल्याकडं कोकणामध्ये आणि केरळच्या वाळूमध्ये आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये थेरियमचा ढीग लागलेला आहे. पण थेरियम डायरेक्ट वापरता येत नाही. त्यासाठी काही पायऱ्या असतात. पहिली पायरी गाठावी लागते, मग दुसरी गाठावी लागते आणि मग तिसरी गाठावी लागते. आता आपण यातली दुसरी पायरी कल्पक्कममध्ये गाठलेली आहे. आता तिसरी पायरी म्हणजे काय? तर थेरियम वापरून हजारो वर्ष देशाला पुरेल एवढी वीज बनवणं. या सगळ्यामध्ये त्सुनामी आली आहे. पण आपली जी जिद्द होती, कल्पक्कममध्ये तर त्सुनामी आलेली होती, पण आपली जिद्द वाघ हटली नाही. लोकं म्हणायचे भारताला जमणार नाही, जपानला जमलं नाही, फ्रान्सला जमलं नाही, तर तुम्हाला कुठून जमणार? 2004 मध्ये कल्पक्कममध्ये त्सुनामी आली. अख्खं कल्पक्कम पाण्याखाली गेलं. पण आपली माणसं हटलेली नव्हतीत. आपले जे सायंटिस्ट होते ते सुद्धा हटलेले नव्हते. 22 वर्ष हे सगळं सहन केलं. पण जेव्हा 6 एप्रिलला 2026 मध्ये आपली भट्टी पेटली, तेव्हा जगाला समजलं, की थोडं उशीर का होईना, भारत आता एनर्जीमध्ये आत्मनिर्भर बनलेला आहे आणि जगाला येणाऱ्या काळामध्ये भारत एनर्जी एक्सपोर्ट देखील करू शकतो. आपल्याला कोणाकडे इंधन मागायला जायची गरज राहणार नाही. आपण आता ही भट्टी जी आहे ती वीज तयार करणार आहे. पण पुढच्या 10 भट्ट्यांसाठी लागणारं जे कच्चं मटेरियल आहे, प्लुटोनियम आहे, हे सुद्धा याच भट्ट्यामधून बनणार आहे. आणि ते स्वतःच बनवणार आहे. म्हणजे एखादी साखळी एकदा काही साखळी चेन सिस्टीम सुरू झाली, तर न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आपण आत्मनिर्भर होणार आहोत, इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करणार आहोत. ही नुसती अणुभट्टी नाहीये, तर भारताने जगाला दाखवून दिलंय, की भारताच्या भविष्याला काळोखातून भारत आता बाहेर काढणार आहे. आणि आणखीन थोडे डिटेलमध्ये याला जर समजून घ्यायचं, सायंटिफिक भाषेमध्ये समजून घ्यायचं, तर तामिळनाडूच्या राज्यातील कल्पक्कम येथील मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या परिसरामध्ये 6 एप्रिल 2026च्या रात्री 8:25  500 मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरने आपली पहिली क्रिटिकॅलिटीची जी स्टेज आहे ती यशस्वीपणे प्राप्त केलेली आहे. हा टप्पा म्हणजे केवळ तांत्रिक यश नसून भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश आहे. त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे. भारताने 1950च्या दशकामध्ये डॉक्टर होमी जहांगीर बाबा जे आहेत त्यांनी आखलेल्या 3 टप्प्याच्या अणुऊर्जा आराखड्याची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केलेली आहे.